नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल MT बाईट्स अँड मोरमध्ये। आजची रेसिपी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहे। दुसरं काही नाही, आज आपण कारल्याची भाजी बघणार आहोत। तुम्हाला माहीतच असेल, कारल्यामध्ये विटॅमिन C असते, त्यामुळे ते आपल्या इम्युनिटी सिस्टम बूस्ट करण्यासाठी, तसेच आपले ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी, तसेच ते आपले डायजेस्टिव्ह सिस्टम, वेट लॉस, स्किन आणि हेअर ग्रोथसाठीही उपयुक्त असते। चला तर मग बघूया कारल्याची ही अतिशय उपयुक्त अशी भाजी कशी बनवायची। तर सर्वप्रथम मी कारली चिरून मिठाच्या पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतली आहे, जेणेकरून त्याचा कडूपणा जरा कमी होईल। त्यानंतर पॅनवर तेल टाकून कांदा आणि कढीपत्ता परतून घेणार आहे। आता कांद्याबरोबरच मी चिरलेली कारली देखील परतून घेणार आहे, जेणेकरून कारली आणि कांदा सोबत शिजला जाईल। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी कारली आणि कांदा दोन्ही शिजवून घेणार आहे। तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा भाजी परतून घेणार आहोत। तर आपला कांदा आणि कारला आपण परतत असतानाच आता त्यामध्ये थोडंसं हिंग देखील टाकणार आहोत। पुन्हा एकदा आपण कारले आणि कांदा हिंगासोबत परतून घेणार आहोत। आता ह्यामध्ये आपण हळद, लाल तिखट आणि सुकं खिसलेलं खोबरं घालून पुन्हा एकत्र एकजीव करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण खोबरं, हळद आणि लाल मसाला ह्यांना भाजीमध्ये एकत्र करून घेऊया। तर अशा प्रकारे हलक्या हाताने आपण भाजी परतत राहणार आहोत। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली कारल्याची भाजी बनवून रेडी होणार आहे। तर मंडळी, आपली कारल्याची भाजी रेडी आहे। हिला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया।